नमस्कार शिक्षक बंधूंनो, 28 जून 2026च्या परीक्षेसाठी महा टी टी पेपर 2016 मधील प्रश्न 2x+5y=11 या रेषेला लंब असणाऱ्या व y अक्षाचा अंतरछेद 7 असणाऱ्या रेषेचे समीकरण खालीलपैकी कोणते? या ठिकाणी जी रेषा दिलेली आहे 2x+5y=11 या रेषेला लंब असणाऱ्या रेषेचा चढ काढायचा आपल्याला. या रेषेचा चढ आहे, सूत्र आहे (a/b). (a) म्हणजे x चा सहगुणक (2) आणि y चा सहगुणक b 5 आहे. (2/5) हा या ठिकाणी चढ आहे बरोबर m. चढ m या अक्षराने दाखवला जातो. m1 पहिल्या रेषेचा चढ म्हणजे या रेषेचा आणि हिला लंब असणाऱ्या रेषेचा m2 आपण मानला तर दोघांचा 2 चढांचा गुणाकार (1) असेल तरच या ठिकाणी या रेषा एकमेकींना लंब असतात. m1 - 2/5 आहे गुणिले m2 म्हणजे या रेषेचा चढ (1). दोन्ही बाजूचे वजा अधिक m2 बरोबर हे 5 पलीड गेले आणि 2 भागिले म्हणजे 5/2 दुसऱ्या रेषेचा चढ. हा जो अंतरछेद आहे तो (7) आहे. y अक्षाचा अंतरछेद (7) आहे. 7 लिहिलेला होता. या ठिकाणी दुसरं जे समीकरण आहे दुसऱ्या रेषेचा चढ आपल्याला मिळाला. आता दुसरी रेषा काय आहे? y - y1 बरोबर m(x - x1). y - y1 वजा y1 y अक्षावरचा अंतरछेद (7) आहे (-7) बरोबर m 5/2 आहे. आणि या ठिकाणी x वजा x1 म्हणजे y अक्षाला ती रेषा छेदते म्हणजे x अक्षाचा अंतरछेद 0 आहे म्हणजे पुढं 0 आहे. ओके. वजा अधिक y अधिक 7 बरोबर 5/2x. 2 न प्रत्येक पदाला गुणलं तर 2y अधिक 14 आणि बरोबर 5x. x नंतर y नंतर बरोबर स्थिर पद केल्यानंतर 5x तिथं 2y पलीकडे घेतले 5x - 2y बरोबर 14. तसंच म्हणजे त्या रेषेला लंब असणारे रेषे समीकरण 5x - 2y बरोबर 14. कसं सोडवलेलं आहे व्यवस्थित पहा. अचूक पर्याय 5x - 2y बरोबर 14. धन्यवाद.